अखंड भक्तिसारं तं भक्तानां हृदि संस्थितं रामानन्दगुरुं वन्दे। तस्मै श्री रामचन्द्राय नमः। सद्गुरु काळ सिद्धेशं गजाननं दयानिधिं तयो कृपानुग्रहेण तस्मै श्रीरामचन्द्राय नमः। तस्मै श्री रामचन्द्राय नमः। तस्मै श्री रामचन्द्राय नमः। आज 21 ऑक्टोबर आणि 59 वर्ष पूर्ण करून 60व्या वर्षामध्ये आम्ही आता पदार्पण करणार आहोत. ज्योतिषशास्त्र असं सांगतं की आपल्या जन्माच्या वेळी कुंडलीमध्ये सूर्य ज्या ठिकाणी असतो तो बरोबर 60व्या वर्षामध्ये परत त्याच जागी तो सूर्य येत असतो. अध्यात्मशास्त्र असं सांगतं, व्यवहार असं सांगतो की 60 वर्ष म्हणजे देहाचं वृद्धत्व सुरू होतं. आणि अध्यात्म सांगतं की जरी देहाचं वृद्धत्व सुरू झालं तरी आत्म्याच्या तेजाचा तो आरंभ बिंदू असतो. मानवी शरीराची आणि मनाची अनेक चक्र या 60 वर्षामध्ये बदलली जातात. कर्माच्या पूर्ततेतून आत्मा शुद्धतेकडे प्रवास करत असतो. आता संगडानं सांगा, मी बदलायला हवा की नको? बोला. मोठा प्रश्न पडला, आता काय सांगायचं? तर बदलायला हवं आहे. मी आता पूर्ण रामानंदाचार्यांच्या स्वरूपामध्ये आचार्य म्हणून आजपासून जीवनाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली पाहिजे. श्रीमद रामानंदाचार्य या स्वरूपामध्ये मला आता प्रवास केला पाहिजे. गुरुदेव काळ सिद्धाने सगळी योजना करून ठेवलेली आहे. गुरुदेव काळ सिद्धाने सांगितलं की बा नरेंद्रा, तू जगद्गुरू होशील. जसं मगाशी अचानकपणे पाऊस आला, काही संबंध नव्हता, सकाळपासून कडाक्याचं ऊन होतं आणि पाऊस येईल असं कुणाच्या स्वप्नात नव्हतं. परंतु तो आला. तो का आला माहिती नाही आहे तुम्हाला. तो शुभ शकुन होता. इंद्रधनुष्य आकाशामध्ये आलेलं होतं. आल्या आल्या मला एक शुभ संकेत आला की आम्ही वरती व्यासपीठावर ज्यावेळी येत होतो त्यावेळी माझी नात कुठेतरी होती, ती पटकन आली आणि माझा तिने हात पकडला, कारण मी लक्ष्मी पूजनला येणार होतो. आणि लक्ष्मी पूजन कुणाचं करणार होतो? गजानन महाराजांचं. या बऱ्याच गुरुजींचं माझ्याकडे लक्ष होतं
की तिथे गणपती होता, पण त्या गणपतीची मी पूजाच करत नव्हतो. मी फक्त गजानन महाराजांचीच पूजा करत होतो. गुरुजींनी काही मंत्र म्हटला तर मी गजानन महाराजांवरच टाकत होतो. ते अष्टलक्ष्मीचे मंत्र म्हणत होते, पण मी गजानन महाराजांच्या चरणी सर्व वाहत होतो, कारण तो एकच आहे. भगवान दत्तात्रयाने मला सांगितलं, तुला आता गजानन महाराजांची भक्ती करायची. माझ्या जीवनाचं कसं बघा, सगळं चाललेलं जे आहे ना चक्र, माझ्या हातात काहीच नाही आहे. सगळं चक्र तो विधाता फिरवतो. आई दत्त भक्त म्हणून दत्त महाराजांच्या भक्तीची ओढ लागली. मगाचा तो प्रसंग जो सांगितला कानिप महाराजांनी, तो अर्धवट सांगितला की लहानपणापासूनच करायचं ते नेमकं टोकाचं करायचं. प्रेम करायचं तर एवढं प्रेम करायचं की आपलं प्रेम कोणी ओलांडून जाऊ शकत नाही, इतकं टोकाचं प्रेम करायचं. तुम्हाला 100 वेळा विचार करावा लागतो स्वामींना तोडायचं का, कारण मी प्रेम करताना तुम्हाला इथून करतो. आणि ध्यान करत असताना मांडीवर विंचू कधी येऊन चढला माहितीच नाही. माझी बहीण रंजना, तिने बघितला मी 4थी 5वीला असताना, अरे ह्याच्या मांडीवर विंचू चढला आणि हा चालतोय वरती विंचू, पण हा काहीच करत नाही. तिला तो विंचू दिसला. भगवान दत्तात्रयाने माझी कसोटी घेतली होती ती. तुम्ही ज्यावेळी त्याच्याशी एकरूप होता ना, कितीही कसोटी घ्या, बाप्पाने का थोड्या कसोट्या घेतल्या का. दीक्षा दिली आणि मला हाकलून घातलं. आपल्याला वाटलं ते हाकलून घातलं, पण ते हाकललेलं नव्हतं. पिल्लू घरट्यातून जोपर्यंत ढकललं जात नाही तोपर्यंत ते आपलं पंख हलवणार नाही. आनंद महाराज, मी आणि आमचे भीमा महाराज, मुपिनकाठ सिद्धेश्वर, हे तिघेही गुरुबंधू आहोत. त्या दोघांची जी आध्यात्मिक बैठक आहे ती वेगळी आहे आणि माझी आध्यात्मिक बैठक वेगळी आहे. मी त्याच गुरूंचा चेला आहे. पण बाप्पांना हे घडवून आणायचं आहे. बाप्पांना धर्माचा राजा बनवायचा आहे. हिंदू धर्माला एक वेगळ्या प्रकारचं तेज देण्याचं काम त्यांना आपल्या शिष्याकडून करून घ्यायचं आहे. आणि म्हणून बाप्पानीच केलेली ती युक्ती होती आणि म्हणून ढकलून दिलं. आणि इतकं काही बोलत बसले, इतकं काही बोलत बसले, पाहत होते काय करत होते. पण यचकिंची ती प्रेम बाप्पांवरचं ज्यावेळी कमी झालं नाही हे खात्री पटली अनेक उदाहरणावरून. मागे आपण ऐकलेलं आहात की सुनील चाळवींनी सांगितलं गगनगिरी महाराज किती कौतुक करतात. मी एका वाक्यातच उत्तर दिलं, ज्या शाळेमध्ये मी गेलोच नाही त्यांनी 100पैकी 200 मार्क देऊन उपयोग काय. ज्याच्या वर्गात बसलो, ज्याच्या शाळेत गेलो, त्यांनी पेपर बघितला असता आणि नुसता 0 दिला असता तरी मी खुश. एक तत्व माझ्या जीवनामध्ये, हे एक तत्वच मला पुढे घेऊन जात आहे. जसं शिवाजी महाराज म्हणायचे की राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे, तशी बाप्पांची इच्छा की हिंदू धर्माचं संघटन करण्यासाठी मी एक पुत्राला जन्म घालेन आणि कदाचित तो त्यांनी मला घातलेला आहे. तर 2000 साली बाप्पांनी सांगितलं, त्यावेळेला मगाशी मी बोललो तशा प्रकारे, ते बघा ते पाठीमागून सांगता येतात परत, बोल की त्या ढगाचं म्हणून. त्या ढगावरून गेलो होतो ना मी. अचानकपणे ढग आले, ध्यानी मनी नसताना, आणि पाऊस पडला, इंद्रधनुष्य दिसलं असं मी सांगितलं ना, आणि विसरलो होतो. बाप्पांनी सांगितलं इंद्रधनुष्यावर ये. कोण म्हणतो की देव भेटत नाही, कोण म्हणतो देव बोलत नाही, कोण म्हणतो देव आपल्याबरोबर येत नाही. फक्त काय नामदेव महाराजांबरोबर देव आले असं नाही, मी त्यांचा अपमान करत नाही मी. म्हणजे त्यांची भक्ती तेवढी होती, थोरवी होती. अशा प्रकारची भक्ती आज सुद्धा तुम्ही करू शकता आणि मी माझ्या कृतीने ते दाखवलं आहे. माझे गुरु माझ्याबरोबर कायम सतत असतात आणि त्यांनी सांगितलं इंद्रधनुष्याचं उदाहरण दिलेस आणि भरकटलास, ये जाग्यावर ये. त्यांना कौतुक करायला फार आवडतात. आमचे अनेक फोटो आहेत की ते कसे लाड करतात ते. असं अरे ते बघा ते बघा ते बघा,
कसं लाडानं चाललेलं आहे ते. आणि मी सुद्धा किती लाडानं घेतोय ते बघा. तेव्हा 2000 साली काही संबंध नसताना, जसं अचानकपणे मगाशी पाऊस आला तसं काही संबंध नसताना बाप्पाने सांगितलं तू जगद्गुरू होशील. आणि त्यांनी सांगितलं लेबल लावलेला जगद्गुरू होऊ नकोस, मला वचन दे. त्यावेळी मी शब्द दिलाय गुरुना. ज्याने मला पसंतच नव्हतं, माझा रासच मकर आहे, त्यामुळे वैराग्य हे आपोआप येणारं, ज्याचा शनी ग्रह आहे, जन्माचा स्वामी शनी आहे आणि ज्याची रास मकर आहे. ज्योतिषशास्त्राचे तिथे विद्वान लोक बसलेत, त्यांना विचारा, हा माणूस संन्याशी होणारच. आणि ती इच्छा होती, पण बाप्पाने ती पूर्ण करून दिली. संसारात जा. आणि मला सांगितलं की तू संसारात राहून जे करशील ना ते मलाही जमणार नाही, कारण मी संन्यासी माणूस, मी केलं तर कौतुक नाही आहे. संसारात राहायचं, संसारातल्या चिखलामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया या विकारांच्या चिखलामध्ये राहून स्वतःला निर्लेप ठेवणं ही फार मोठी साधना आहे. आणि जर तुझ्यावर गुरुकृपा झाली तर ते तुला शक्य आहे. मला प्रचंड संन्यासाची इच्छा. आज मी पूर्णतः मनानं संन्याशीच आहे. फक्त बाप्पांचा शब्द आहे, संसारात राहा. ताईनं विचारलं, कानिप महाराजांना विचारलं तर ते नक्की सांगतील की मी संन्यासी की ग्रस्ती आहे. मला ह्याच्यात कशाचाच इंटरेस्ट वाटत नाही, मला तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला तुमच्या संपत्तीमध्ये मोह नाही आहे. ही जी नररत्न जन्माला येणार आहे त्या खजिन्याचा मला मोह आहे. तर परवा बाप्पांनी सांगितलं, अरे 59वं वर्ष सुरू होतं आहे, आता संपतंय, 60व्या वर्षामध्ये पदार्पण करायचं आहे. त्यामुळे 60व्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच आचार्यांच्या भूमिकेमध्ये राहायचं. गुरु वाक्य मंत्रमूलम. त्यामुळे उद्यापासून तुम्हाला संप्रदायामध्ये भरपूर चेंज झालेला दिसणार आहे. विठ्ठल पंतांना सांगितलं संसारात जायचं, काही नाही, काय होणार आहे ते विठ्ठल पंतांना माहिती होतं. आले ना गुरु वाक्य मंत्रमूलम. आज आपल्याला आश्चर्यात म्हणजे अचानकपणे धक्का बसला, ही प्रवचनाची स्टाईल काय चालू झाले. ही आता यापुढे अशीच तुम्हाला प्रवचनाची स्टाईल बघायला मिळणार. तेव्हा गुरुदेवांचा आदेश आहे की रामानंदाचार्यांच्या स्वरूपामध्ये यापुढे आता कार्य करायचं आहे. ज्यावेळी मुलगा चतुर्भुज होतो तो वडिलांसमान होतो, तसं बाप्पांचा आदेश आहे की मलाच रामानंदाचार्यांच्या स्वरूपामध्ये बघायचं आहे आणि हे माझं कार्य चालू करायचं आहे. आणि म्हणून हा बदल तुम्हाला सगळ्यांना दिसतोय. आता रामानंदाचार्य मी 20 वर्षानंतर तुम्हाला सांगतोय. 21 ऑक्टोबर 2005 साली मला रामानंदाचार्यांच्या गादीवर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून बसवला. त्यावेळी मी कधी त्याचा उल्लेख केला नाही. का? तर मला ते कृतीतून दाखवायचं आहे की मी रामानंदाचार्यांचा खरा वारस आहे. मी गादीचा वारस नाही फक्त, तर विचारांचा पण वारस आहे. आणि ते मला आज सांगायचं आहे. म्हणून आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य आहेत तरी कोण? तर इसवी सन 1300 मध्ये माघ कृष्ण सप्तमीच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र वाराणसी येथे प्रकट झाले रामानंदाचार्यांच्या स्वरूपामध्ये. हे रामानंदाचार्य जे आहेत, हे रामानंदाचार्य थोर समाजसेवक, थोर धर्मसुधारक होते. त्याने वेदांत, भक्ती आणि मानवता
यांचा त्रिवेणी संगम घडवणारे हे महामानव आहेत. त्यांनी वेदांत जो कठीण आहे, सर्वांनाच तो समजणार नाही, तो वेदांत सोप्या भाषेत सांगितला, जो तुम्ही आध्यात्मिक शाळेमध्ये ऐकता. आणि त्यामध्ये तुम्हाला ते वेद जे आहेत ते वेदाचं ज्ञान आध्यात्मिक शाळेमध्ये अगदी लिहिलं सोप्या भाषेमध्ये ऐकायला मिळतं. ते आद्य रामानंदाचार्यांचाच तो प्रवाह आहे. बरेच जणांचं म्हणणं आहे की सुनील ठाकूर ज्यावेळी बोलतात ते आम्हाला कळत नाही, परंतु स्वामींनी सांगितलं की ते वेदांची भाषा आम्हाला एकदम सोपी होते आणि आम्हाला पटकन कळतं, कारण तो वारसा मी घेऊन चाललेला आहे. रामानंदाचार्यांनी सांगितलं, हरी को भजे हरी का होई, की जो परमेश्वराची भक्ती करतो तो परमेश्वराचाच असतो. त्यांनी या मंत्राद्वारे समाजामधले जे भेद होते ते काढून टाकले, जात पात काढून टाकली, उच्च नीच काढून टाकला, भेदभाव काढून टाकले. त्यांचा एकच संदेश, जो हरी को भजे वो हरी का होय. गरीब श्रीमंत 1300 सालामध्ये हा बंड आहे, 1300 सालामधली क्रांती आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज हे त्यानंतर जन्माला आलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच वैष्णवाचार्यांचा वारसा पुढे घेऊन गेले. आपल्या वैष्णव संप्रदायाचे आचार्य श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य, त्यांनी 1300 सालामध्ये त्या काळी बादशाह गयासुद्दीन तुघलक याचं साम्राज्य होतं, मोगलांचं साम्राज्य होतं आणि मोगल धर्म संपवण्याच्या मार्गाला होते. त्यांनी जिजिया कर बसवला होता, जो शेंडी वाढवेल, जसं आता GST बसवलेला आहे तशा प्रकारे जो शेंडी वाढवेल, जो गळ्यात जानवं घालेल त्याला टॅक्स भरावा लागेल. ते बंड मोडून काढलं. कुठली लग्नाची वरात मशिदीच्या समोरून जाता कामा नये, खालीच उतरलं पाहिजे, वाद्य बंद केलं पाहिजे आणि मगच गेलं पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये इस्लामीकरण चालू होतं. रामानंदाचार्यांनी ते मोडून काढलं आणि खऱ्या अर्थानं धर्माचार्य काय असतात ते रामानंदाचार्यांनी दाखवलं. त्या काळामध्ये म्हणजे वेद काळापासूनच आलेली पद्धत आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही वर्ण व्यवस्था त्यांच्या कलांचा, गुणांचा विकास होण्यासाठी निर्माण केलेली वर्ण व्यवस्था इसवी सन 1200-1300 सालामध्ये त्याने जातीचं रूप घेतलं होतं. म्हणजे जसं काही राजकीय लोक म्हणतात की वरती 1 रुपया दिला की खाली 17 पैशापर्यंत पोचतात, तशा प्रकारे वेदांमधून निर्माण झालेली वर्ण व्यवस्था ही समाजाचं सबलीकरण करण्यासाठी, समाजाचं सुदृढीकरण करण्यासाठी निर्माण झालेली वर्ण व्यवस्था, की जो ज्ञान देतो तो ब्राह्मण, जो लढवय आहे, जो टोळ्यांचं रक्षण करू शकतो तो क्षत्रिय, जो व्यापार उदीम करू शकतो तो वैश्य, आणि ज्याला यापैकी काहीच करता येणार नाही तो शूद्र. म्हणजे सेवा, त्यांनी सेवा कराव्यात. ही वर्णव्यवस्था वेदांना मान्य आहे, परंतु काळाच्या ओघामध्ये ती वाहत जसं महादजी शिंदे हे ग्वालियरला गेले आणि आता त्यांचा अपभ्रंश काय झाला, शिंद्यांचा अपभ्रंश सिंधिया झाला. तशा प्रकारे वर्णव्यवस्थेचा अपभ्रंश झाला आणि जातीमध्ये समाज वाटला गेला. त्या वर्णव्यवस्थेची जागा जातीने घेतली. हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, आणि मग
स्पृश्य अस्पृश्य भेद निर्माण झाले. 1300 सालामध्ये बंड करायचंय. गुरु राघवानंद तेही रागवले. कारण अरे तू ब्राह्मण आहेस आणि तीर्थाटन करायला जातोस आणि लोकांमध्ये मिक्स होतोस आणि त्यांच्या पंक्तीला बसतोस, म्हणून सर्व गुरुबंधनींनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. ज्यावेळी ते आश्रमामध्ये आले वाराणसीला, त्या सर्वांनी बहिष्कार टाकला की आम्ही रामानंदाचार्याच्या पंक्तीला बसणार नाही. गुरु राघवानंदाचार्यांनी सांगितलं, बेटा तुला हे पथ्य पाळावं लागेल. आणि त्या दिवशी रामानंदाचार्यांनी आपल्या गुरूंची परवानगी घेऊन संप्रदाय निर्माण केला. तो संप्रदाय आहे वैष्णव संप्रदाय. जात पात पूछे ना कोई, जो हरि को भजे वो हरि का होई. केवढा मोठा संघर्ष करावा लागला असेल त्यांना. फक्त बोलले नाहीत तर कृतीने पण करून दाखवलं. मुसलमान समाजातले त्यांचे शिष्य होते संत कबीर. सेना न्हावी, शूद्र न्हावी म्हटल्यानंतर शूद्र मध्ये येतात. धन्ना, त्याचबरोबर रविदास म्हणजे चर्मकार. अशा अनेक समाजातल्या लोकांना त्यांनी घडवलं आणि संदेश सांगितला की जात पात पूछे ना कोई, जो हरि को भजे वो हरि का होई. त्यांनाही अधिकार आहे अध्यात्म शिकण्याचा, त्यांनाही अधिकार आहे मोक्ष मिळवण्याचा. आणि जणू काही बंड उभारलं. आणि हा असा वैष्णवाचार्य समाजामध्ये हळूहळू पसरू लागला. त्यांचं म्हणणं होतं भक्ती आत्मज्ञान हे जन्मावर ठरत नाही, आचरणावर ठरतं. आणि त्यामुळेच झाला महार पंढरीनाथ आपण जे म्हणतो ते त्यामुळेच म्हणतो. हे सर्व उपकार श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्यांचे आहेत. त्यांनी सर्वात लोकांना दीक्षा दिली, सर्व जातीच्या लोकांना दीक्षा दिली. संत कबीर होते, रैदास होते, पिपास होते, सेना न्हावी होते, धन्ना होते, सुरदास होते, नाबादास होते, पद्मावती होती. म्हणजे त्यांनी एवढी मोठी क्रांती केली. बोलणं सोपं असतं परंतु त्याच्यासाठी क्षमता लागते. त्या काळी संघर्ष करायचा आहे. आणि रामानंदाचार्यांनी काय केलं की या सर्व संतांच्या माध्यमातून एकत्वाचा धर्म स्थापन केला. त्याला विश्वबंधुत्वाचं त्याच्यामध्ये मूळ आहे. म्हणून आज जो वारकरी संप्रदाय आपण म्हणतो ना, हा वारकरी संप्रदाय असा कुठूनही आकाशातून आलेला नाही. हा वैष्णव संप्रदायाची शाखा आहे. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी निर्माण केलेला जो वैष्णव संप्रदाय आहे, वैष्णव संप्रदायातून आलेली वारकरी संप्रदायाची शाखा आहे. आणि तिथे बघा काला करतो आपण, है ना महाराज, काला करतो. कसला काला करतो? अज्ञानाचा काला करतो, जातीपातींचा काला करतो, भेदाभेदांचा काला करतो. आणि एकत्व आपण शिकवतो की सर्वांमध्ये एकच तत्व आहे, त्या तत्वाचं नाव आहे परमात्मा. हे काम रामानंदाचार्यांनी केलं. श्रीमद रामानंदाचार्यांनी विशिष्टाद्वैत सिद्धांत जो आहे त्याचे ते महान प्रवर्तक आहेत. आचार्य रामानुजाचार्य रामानंदाचार्यांच्या अगोदर या वैष्णव संप्रदायामध्ये रामानुजाचार्य होऊन गेले की जे 11व्या शतकामध्ये निर्माण झाले. त्यांनी विशिष्टाद्वैत सिद्धांत निर्माण केला. आणि तोच सिद्धांत भगवान श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्यांनी 13व्या शतकात पुन्हा पुनर्जीवित केला. हा विशिष्टाद्वैत सिद्धांत, विशिष्टाद्वैत सिद्धांत म्हणजे आहे तरी काय? ईश्वर, जग आणि जीव हे तिन्ही भिन्न आहेत.
परंतु ईश्वरापासून अविभाज्य नाहीत. सोप्या भाषेत सांगतो, ईश्वर, जीव आणि जग. आता ईश्वर म्हणजे कोण? तर परमात्मा. जीव म्हणजे कोण? आपण सर्व लोक. आणि जग म्हणजे कोण? तर सृष्टी. या सृष्टीमध्ये तो आहे, आपल्या सर्वांमध्ये तो आहे. म्हणून ऐकतोय ना प्रवचन. पाऊस पडतोय तरी आपण दाद देतोय का त्याला? कारण तो आहे आपल्यामध्ये. विशिष्ट अद्वैत सिद्धांताचा अर्थच असा आहे की भगवंत चराचरात आहे. आणि तेच मी सांगितलं, अणु रेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. हा विशिष्ट अद्वैत सिद्धांत रामानंदाचार्यांनी आपल्याला दिला आणि सांगितलं की जातीपातीमध्ये, स्पृश्य अस्पृश्यतेमध्ये, सोहळ्या ओळ्यामध्ये देव शोधू नका. देव बोंबी हिरा मस्तकी तुरा असा भेटणार नाही. अक्कलकोट स्वामींना आंबे घेऊन जाणाऱ्या माणसाला देव कसा भेटला? कळकट मळकट शरीर, केस पिंजारलेले, आणि मागा लागला एक आंबा दे. हट, मी सोहळ्यात आहे. कंबरड्यात लात घातली. कारण कंबरड्यात लात घालताना त्या भक्ताच्या मनात हा विचारच नव्हता की ते स्वामी समर्थ असतील. आमचा विशिष्ट अद्वैत सांगतो, सिद्धांत सांगतो की प्रत्येकामध्ये देव बघायला शिक. तर हे विशिष्ट अद्वैत सिद्धांताचे अनभिक्षित सम्राट आहेत. त्यांनी भक्ती मार्गाला ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग याच्यापेक्षा जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण ज्ञान मार्गामध्ये प्रत्येक गोष्ट तार्किकदृष्ट्या तपासणार, आणि कर्म मार्गामध्ये त्या कर्माचं फळ काय मिळणार हे पाहणार. भक्ती मार्गामध्ये असं काहीच नाही. रुद्राक्षाच्या गळ्यात माळा, नको त्रिकाळी स्नान, डोकेला भक्तीला. हा भगवान या भक्ती मार्गामध्ये भक्तीला भुकेलेला आहे. आज सकाळी मला एक तेलंगणाचे खासदार आले होते भेटायला, पाटील म्हणून. त्याने एक सोन्याचं वळं आणलं होतं. जगद्गुरु श्री तुमचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे ही माझ्याकडून अल्पशी भेट. मी म्हटलं हे मला कशाला? नाही नाही, मी आणलेले आहे, मला घेतली पाहिजे वगैरे. म्हटलं ठीक आहे, घेतली मी हातामध्ये. छान आहे म्हटलं. आता ही माझी भेट म्हणून तुमच्याकडे. नाही 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 नाही, असं काही चालणार नाही. मी म्हटलं साहेब, या सोन्यामध्ये मी नाही आहे. तुम्ही तेलंगणातून माझं दर्शन घेण्यासाठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात. या भावातच मी आहे. भक्ती ते मुक्ती हा प्रवास विशिष्ट अद्वैत सिद्धांतावर आधारित आहे. या विशिष्ट अद्वैत सिद्धांतानं काय सांगितलं की सगळ्या चराचरामध्ये अणु रेणूपासून ब्रह्मांड भरिला, तो म्या विठेवरी पाहिला. सांगितलं ना नामदेव महाराजांनी. आमच्या वारकरी हे वेगळे कोणी नाही आहेत. ही माझीच शाखा आहे. ज्या आसनावर, ज्या गादीवर मी बसलोय, हे सगळे माझे शिष्य आहेत. आणि हा माझा वारसा या शिष्याने पुढे घेऊन जायचा आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं की अणु रेणूपासून ब्रह्मांडे भरिला, तो म्या विठेवरी पाहिलं. नामदेव महाराजांचाच अभंग आहे ना महाराज, दयानंद महाराज. तेव्हा हा विशिष्ट अद्वैत सिद्धांत वारकरी संप्रदायामध्ये रुजलेला दिसतो, अनेक वैष्णव संप्रदायामध्ये दिसतो. कारण वैष्णवाचार्य सम्राट रामानंदाचार्यांनी हा विशिष्ट अद्वैत सिद्धांत जो रामानुजाचार्यांकडून आला तो पुढे घेऊन गेले. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्यांनी 3 सिद्धांत मांडले. त्यातला पहिला सिद्धांत शरीर आणि शरीरी भाव. दुसरा सिद्धांत मांडला प्रपती मार्ग. आणि तिसरा सिद्धांत सांगितला नवविधा भक्ती. या नवविधा भक्तीतून तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकता. कोणी श्रवण करेल,
कोण कीर्तन करेल, कोण पादसेवन करेल, कोण सख्य करेल, तर कोण दास्य करेल, तर कोण आत्मनिवेदन करेल, तर कोण वंदन करेल. या नवविधा भक्तीपैकी जी तुम्हाला योग्य वाटते ती भक्ती करा आणि मोक्षापर्यंत पोचा. कारण प्रत्येक जीवाला मोक्ष मिळवण्याचा अधिकार आहे. तुम्ही कुठल्या समाजामध्ये, कुठल्या जातीमध्ये, कुठल्या धर्मामध्ये जन्माला आलात हे महत्त्वाचं नाही आहे. हा पूर्व सुकृताप्रमाणे तुमचा जीवनाचा प्रवास आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, आपलं सांगितलं ना जगद्गुरु तुकोबारायांनी. त्यामुळे हे आपल्या हातात नाही आहे, ते आपल्या कर्मावर अवलंबून आहे. पण तुम्ही भगवान रामानंदाचार्य सांगतात मनुष्य जन्म घेतलेला आहात. त्या मनुष्य जन्म घेतलेला असल्यामुळे तुमच्या हातात जरूर आहे अनेकी वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कोण, कोण में कोण समाया आहे. हा शोधण्याचा अधिकार केवळ आणि केवळ तुम्हाला आहे. त्या शरीर आणि शरीरी भाव म्हणजे काय, 3 सिद्धांत सांगितले रामानंदाचार्यांचे. त्यातला पहिला सिद्धांत सांगितला नवविधा भक्ती. त्याच्यावर जास्त बोलायची गरज नाही, आपण ऐकलेला आहात. आपल्याला माहिती आहे नवविधा भक्ती म्हणजे काय. आपल्या संत संघाच्या प्रवचनामध्ये नवविधा भक्तीवर प्रवचनं केलेत आपण. त्यामुळे विषयां म्हणजे जास्त वेळ घालवून चालणार नाही, कारण मला मूळ विषयाकडे परत यायचं आहे. शरीर आणि शरीरी भाव म्हणजे नेमकं काय, तर देव सर्वांमध्ये आहे म्हणून सर्वांची सेवा करा, ज्याला भूतदया म्हणतो आपण. सर्वांची सेवा करणे म्हणजे देवाची पूजा करणे, जे आपल्या संप्रदायामध्ये केलं जातं. आम्ही सांगतो एक वेळ तुला माळ मोजता आली नाही तरी चालेल, पण तो प्रसंग आहे त्याला पहिला जाऊन मदत कर. तो शरीर आणि शरीरी भाव. प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आहे अशा प्रकारचा भाव ठेव, सोपं करून सांगितलं, आणि त्याची सेवा कर. याला म्हणतात शरीर आणि शरीरी भाव. पण ही सेवा करताना आमच्या नामदेव महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांशी. का मागितलं असेल नामदेव महाराजांनी विठ्ठलाकडे, कारण ही सेवा करत असताना गर्व येतो, आपल्या कुटुंबामध्ये येतो, है ना दयानंद महाराज. वाटतं ना आपल्याला, अरे मी पोचतोय, तुम्ही सगळे माझ्या जीवावर बसून खाता. कुटुंबात इथे तर समाजच आहे, अरे हे मी करतो, असा अहंकार आला की देवाची सेवा होत नाही. गीतेमध्ये सांगितलंय की कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फक्त कर्म कर. कसलं कर्म? सेवेचं कर. कुणाची सेवा करतोय व्यक्ती लक्षात ठेवू नकोस, काय सेवा करतोय लक्षात ठेवू नकोस, तर ती सेवा तुझी देवपूजा होईल. मी माझ्या गुरूंची देवपूजा करतो म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे ना, देवपूजा देवपूजा, आहे ना. आनंद महाराज म्हणतात माझ्यावर रागवलेले आहेत की काय? अजिबात नाही. जिथे आनंद आहे तिथे सर्वत्र आनंदच असणार. रामानंदाचार्यांनी काय सांगितलं की तुम्ही अशा प्रकारची सेवा करा की त्यात अहंकार नको, गर्व नको आणि मत्सर तर अजिबात नको. मी करतो, माझ्यासारखा कोण करू शकत नाही असं नाही बाबा. तुला त्या विधात्याने क्षमता दिली. आता आपण एवढी मोठी मोठी कामं 41 सेवा करतो, हे महाराज सगळेच करू शकत नाहीत. पण माझा त्यांच्याशी वागताना कधी दिसतं का मी कोणतरी मोठा आहे, त्यांच्यामध्ये जातो, त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये मिसळतो. मला असं कधी वाटतं का रे मी धर्माचा आचार्य आहे, यांनी माझं दर्शन घेतलं पाहिजे.
कधीच नाही. मगाशी आपण बघितलं सगळे गप्पा मारतो, मी पण येऊन गप्पा मारत होतो. ज्या स्वतःला विसराल तेव्हा शरीर आणि शरीरी भाव तुमच्यामध्ये येईल. कारण हे सुद्धा माझे सद्गुरूच आहेत. हे बाप्पा काडसिद्धेश्वर महाराजच आहेत सगळेजण. यांच्यामध्ये पण माझा सद्गुरू आहे. कारण गुरु विना दैवत नाही म्हटलंय. एकच देव, तो म्हणजे सद्गुरू. बाप्पांनी परवानगी दिली की आजपासून तू मला रामानंदाचार्यांच्या स्वरूपामध्ये समजायचं. जसं तू गजानन महाराजांना सांगितलं मी बाप्पा बिप्पा गुरु काय करणार नाही. गजानन महाराजांनी तुला सांगितलं ना की अरे मी त्यांच्यातच आहे. दीक्षा घेताना जर मी तुला दिसलो नाही, घेऊ नकोस दीक्षा. कारण बाप्पांकडे मी ज्यावेळी गेलो त्यावेळी बाप्पांच्या पोटाला नागिन उठले. गुरु करायचेच नव्हते. गजानन माझा गुरु, गजानन कल्पतरू, सौख्याचा सागरू गजानन, गजानन बंधू, गजानन चंदू, जीवनाचा आनंदू गजानन. गजानन वित्त, गजानन चित्त, मज साक्षीभूत गजानन. गजानन ध्यानी, गजानन मनी, नरेंद्र म्हणे स्वप्नी गजानन. मी कशाला गुरु करू? करावं लागेल. कोण करू? फोटो दाखवला, यांना गुरु कर. आणि मग ती मोठी स्टोरी आहे, कधीतरी वेळ येईल तेव्हा सांगेन. आणि ज्यावेळी गेलो आणि पाहिलं, अरे बापरे यांच्या पोटाला नागिन आहे, ह्यांना स्वतःला बरं करता येत ना स्वतःला, तर हे मला काय बरं करणार. गजानन महाराजांनी सांगितलं मी आल्यानंतर परत, अरे वेडा हे कर्माचे भोग आहेत, तू जा आणि त्यांना त्यांच्याकडून दीक्षा घे. मी म्हटलं अजिबात नाही, मला काय ते सद्गुरू असे काय वाटले नाहीत, तुला गेलं पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही ढकलून घालताय तर जातोच, पण दीक्षा घेताना जर तुम्ही त्यांच्यामध्ये दिसला नाहीत परत येईन. हो म्हणाल जा. नामदेव महाराज पण असेच होते की जेवला नाही तर डोकं फोडून घेईन, जेवलाच पाहिजेस. हो बाबा जा, दिसणार. आणि ज्या नामदेव महाराजांना गुरु भेटले त्यावेळी कळलं की अरे मी किती लढिवाळपणे देवावर भांडवत होतो, देव वेगळाच आहे आणि तो गुरुमध्ये आहे. तसं ज्यावेळी बाप्पा भेटले, दीक्षा घेतली आणि एकदा गजानन एकदा बाप्पा, एकदा गजानन एकदा बाप्पा, एकदा गजानन एकदा बाप्पा, आणि मग जाऊन चरणावर डोकं ठेवलं आणि एकच ध्यास, हेच गजानन, तुम्हीच गजानन, बस. आणि त्यामुळे बाप्पांनी सांगितलं ना, घोड्याच्या रिकिबीमध्ये पाय ठेवायला जागाला वेळ लागत नाही, तशी ती अवस्था झाली. मार्च 91ला बाप्पाने डिक्लेअर केलं की तू आत्मज्ञानी आहेस. धर्मा माझी परमधर्म, मला तो अजूनही अभंग आठवतोय. बाप्पांनी सांगितलं, धर्मा माझी परमधर्म, स्वस्वरूपी राहणे स्वधर्म, आता हृदयात मला पकडू नकोस, तूच माझं रूप झालेला आहे. तसाच आदेश. आता वयाचं 60वं वर्ष सुरू झालेलं आहे. तुला आचार्याच्या रूपामध्ये यायचं, तुला धर्म वेगळ्या पद्धतीने सांगायचा आहे. रामानुजाचार्यांकडून जे आलेलं तत्वज्ञान, विशिष्ट अद्वैत सिद्धांत रामानंदाचार्याने या 3 खांब्यांवर उभा केला. म्हणजे त्यांनी सांगितलं प्रपती, शरीर शरीरी भाव आणि नवविधा भक्ती. तसं तुला एक वेगळ्या प्रकारचा संदेश द्यायचा. तो मी काय दिलाय पुढच्या भागामध्ये मी बोलेन. तर हा शरीर शरीरी भाव जो आहे, हा शरीर शरीरी भाव आपल्याला काय शिकवतो की सर्वत्र देव आहे, प्रत्येकामध्ये देव आहे. त्यात तो देव समजून घ्यायचा असेल तर अहंकार सोड. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलेलं आहे की अहंकाराचा वारा न लागो राजसा. हे विष्णुदासा, हे तुझे, हे सगळे आम्ही दास आहोत, आम्हाला कृपा करून अहंकार येऊ देऊ नकोस. आम्हाला प्रत्येकामध्ये, आम्ही वारकरी संप्रदायामध्ये बघा प्रत्येक एकमेकांना नमस्कार करतो, कारण प्रत्येकामध्ये देव. हा विशिष्ट अद्वैत सिद्धांत ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्यांमध्ये झिरपवला. प्रपती म्हणजे काय? दुसरा सिद्धांत. प्रपती म्हणजे शरणागती.
शरणागत होणाऱ्या भक्ताला, साधकाला 5 गोष्टींची आवश्यकता आहे, तेव्हा तो खऱ्या अर्थानं भक्त होतो. त्यातला पहिली गोष्ट प्रत्येक भक्तानं केली पाहिजे, गुरुना प्रिय असणाऱ्या गोष्टीचा दृढ संकल्प करावा. गुरुना काय प्रिय आहे? पेढे, हार, नारळ, सोनं, पैसे, समाजाची सेवा. तोच भक्त होऊ शकतो, तोच वारसा पुढे नेऊ शकतो, तोच उत्तराधिकारी होऊ शकतो की जो गुरुना आवडतं ते करायचं. हा पहिला संकल्प त्या भक्ताच्या हृदयामध्ये असला पाहिजे. दुसरा संकल्प, गुरुनं अप्रिय गोष्ट शिष्यानं, भक्तानं, साधकानं आपल्या मनातून काढून टाकायची, त्याग करायचा. गुरुनं अप्रिय काय असतं? कुठल्याही प्रकारचं पाप करू नकोस सांगतो ना दीक्षा देताना. स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नको, कुणाला फसवू नको, कुणाला लुबाडू नको, हातात मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करू नको, कुणाला छळू नको, कुणाच्या चुका काढू नको. गुरुना जे अप्रिय आहे त्याचा त्याग करतो तो खरा शिष्य असतो. कुणाचा द्वेष करू नको, कुठल्याही गोष्टीचा अभिमान धरू नकोस, हे दुसरं पथ्य त्या साधकांमध्ये असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, गुरु माझं रक्षण करणार असा ठाम विश्वास पाहिजे. असा ठाम विश्वास पाहिजे. कुठल्याही प्रसंगामध्ये गुरु तारणार तारणार आणि तारणार. म्हणून तर मी सांगितलं ना माझ्या अभंगामध्ये, आम्ही धरी येले तुझे दृढ पाव, सर्वच वाहिले मग कशा उपाव. अरे तुझे पाय धरलेले आहेत, कशाला मी कुणाकडे भीक मागू? भीक मागायची झाली तर फक्त तुझ्याकडे मागेन, बाकी कुणाकडेच नाही. मगाशीच बोलता बोलता काहीतरी एक विषय आला होता. मी सांगितलं मी भीक मागेन फक्त काडसिद्धेश्वरांकडे. का? माझा बाप श्रीमंत आहे. मला जर मागायचं असेल तर त्याच्या एवढा सक्षम दुसरा कोणीच असू शकत नाही. या पृथ्वी तलावर, या जगामध्ये कोणीच सक्षम नाही माझ्या सद्गुरूंपेक्षा. एवढा ठाम विश्वास आपला असला पाहिजे. एक दृष्टांत देतो. एका मालकाची गाय चारण्यासाठी सोडतो मालक. जंगलात जाते. जंगलात गेल्यानंतर मालकाचा डोळा चुकवताना इकडे तिकडे कुठेतरी हुंदडत बसते. आपण नाही काय करतो, आपल्या मालकाचा हात सोडतो आणि नको त्या गोष्टी करतो. मालकाने सांगितलेलं स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नको. आपण जे करायचं तेच करतो. खिशावर बॅच लावतो, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. तशी ती गाय जंगलाचा रस्ता पकडते. संध्याकाळची वेळ होत आलेली आहे आणि जंगलाचा रस्ता पकडते. एका वाघाला ती दिसते. वाघाला दिसल्यानंतर वाघ खुश होतो, मनाला चांगला आयतच हातामध्ये सापडले म्हणून वाघ तिच्या पाठीमागून येतो. हे तिला कळल्यावर ती शेपटीवरती करते आणि जीवाच्या आकांतानं पळते 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 ती एका तलावामध्ये, पाण्यामध्ये ती त्या गडबडीमध्ये जाते. गेल्यानंतर वाघ पण तेवढ्या स्पीडमध्ये जातो. त्यामुळे ती गाय पळ 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 इथून काही अंतरापर्यंत पोचते आणि पुढे रुतते. कारण त्या तलावामध्ये चिखल असतो. वाघ सुद्धा त्याच आवेशानं, तिला खाण्याच्या आवेशानं पळत असतो आणि त्या पळता पळता तोही जातो आणि तोही काही अंतरावर रुततो. आता दोघेही रुतलेले आहेत. गाय पुढे जाऊ शकत नाही, हाही पुढे जाऊ शकत नाही. गाय मागे येऊ शकत नाही, हाही मागे येऊ शकत नाही. गाय त्याच्याकडे बघते, तो नुसता डरकाळ्या फोडत असतो. ते गाय त्याला सांगते, डरकाळ्या फोडू नको, शांत बस. तू इथेच मरणार आहेस कारण तुला कोण मालक नाही आहे, पण मला मालक आहे. तो मला ओढून घेऊन जाणार. संध्याकाळ झाली की येणार शोधत. कारण त्याच्यावर मी जीवापाड प्रेम करते, त्याच्यासाठी दुबते.
ज्यावेळी साधक भक्त शिष्य गुरूंवर प्रचंड प्रेम करतो आणि भक्त साधक शिष्याच्या वेळा रस्ता भटकतो, त्या गुरु कुठल्या ना कुठल्या रूपाने येऊन त्याला ओढून परत मार्गाला घेऊन येतात. आणि मग खरंच तसं आलं. संध्याकाळ झाल्यावर मालक शोधत आला. बघतो तर अरे आपली गाय चिखलात रुतले आणि बघतो तो वाघ पण चिखलात रुतलाय. मालक म्हणाला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या गाईला रशी बांधली, 10-20 लोकांना बोलवलं आणि अशी तिला साईडनी ओढत घेऊन गेला. ठाम विश्वास पाहिजे की तो माझा रक्षक आहे, गुरु माझा रक्षक आहे. शरणागताचं हे तिसरं लक्षण आहे. शरणागताचं चौथं लक्षण, गुरु माझा एकमेव रक्षक आहे. मग आपल्या घरात पार्ट्या येत नाहीत. नाही तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये पार्ट्या असतात बघा. ह्यांची बायको राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य आहे, हे शिवसेनेचे सदस्य आहेत, त्यांचा भाऊ काँग्रेसचा सदस्य आहे. आपल्या देवघरामध्ये अशाच पार्ट्या आलेल्या असतात ना. आपण आध्यात्मिक शाळेमध्ये पाहिलं का आमचं देवघर? फक्त एकच, त्याला शरणागत म्हणतात. कुणी आध्यात्मिक शाळेमध्ये आमचं देवघर पाहिलं परवा? कोण दिसले देवघरामध्ये? ना माझी कुलदैवत ना कोणी, फक्त एकच. हे खरं शरणागताचं लक्षण आहे. याला प्रपती असं म्हणतात. तो एकच आहे बास. काही लोकांना गजानन महाराज म्हणजे बाप्पा म्हणजे माणूस वाटतात, मला ते परब्रह्म वाटतात. रामापेक्षा मोठे आहेत हो. त्यांच्यातच राम आहे, त्यांच्यातच कृष्ण आहे. असा जोपर्यंत ठाम विश्वास होत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये प्रपती नाही. म्हणून माता स्वामी मला गोकुळाष्टमी येते, उपवास धरावा लागतो, आमच्याकडे वारी असते, एकादशी करावी लागते, परडी येते, काय करायचं? तुम्ही शरणागतच नाहीत. तुमचे मालक अनक, मालक एक पाहिजे. शरणागताचा मालक एकच असला पाहिजे, त्यालाच मोक्ष मिळणार आहे. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी सांगितलं, प्रपती ज्याच्याकडे आहे तोच मोक्षापर्यंत जाणार, पण प्रपती ज्याच्याकडे आहे त्याची ही लक्षणं आहेत की त्याचा मालक एकच असतो. आणि 5वं लक्षण आहे शेवटचं, की जे जे काय माझ्या हातून होतंय हे करणारा मी कोणी नाही. करणारा मागे बसलेला आहे. म्हणून बघा ना, आज वाढदिवस आहे, फोटो कुणाचा आहे बघा? आनंद महाराज. तिकडे बघून काय उपयोग नाही, इकडे बघा. मालक तो आहे. करणारा मी कोणी नाही, करणारा तो आहे. अध्यात्म बोलायचा विषय नाही, जगण्याचा विषय. अशा पद्धतीनं प्रपती मार्ग त्यांनी सांगितलाय. आपण 3 सिद्धांत रामानंदाचार्यांचे ऐकले. पुढचा विषयाकडे जाऊया. रामानंदाचार्यांनी राम भक्तीचा महापूर आणला आपल्या भक्तांकडून, शिष्यांकडून. आणि भगवान प्रभू रामचंद्रांना आपलं सर्वस्व मानलं. राम म्हणजेच धर्म, राम म्हणजेच प्रेम आणि राम म्हणजेच दया. जसे मी म्हणतो सगळे ते आहेत. मी दगड आहे, या दगडाला पैलू त्यांनी पाडलेले आहेत. तो पात्रट असा तसा नाही आहे. त्याला किती सुंदर मूर्ती बनवायची ती माहिती आहे. सगळ्याच पात्रटांना ती बनवता येत नाही. जो दगड तासतो ना त्याला पात्रट असं म्हणतात ना, कोकणामध्ये त्याला पात्रट म्हणतात. तर तो जो आहे तो इतका सुंदर आहे, काही जणांना मार्बल घेऊन सुद्धा मूर्तीचं नाक चपटं करून टाकतात किंवा त्याच्यावरचे भाव जे असतात ते काढता येत नाही. त्यांनी किती भाव सुंदर आणले माझ्या चेहऱ्यावर बघा. कारण तो कलाकारच तसा आहे, हे लक्षात घ्या. तर भगवान रामानंदाचार्यांनी काय केलं? रामभक्तीचा प्रचार केला. मी काय केलं मी पुढच्या परिच्छेदामध्ये सांगेन, पुढच्या भागामध्ये सांगेन. त्यांनी त्यांच्या शिष्याने, रामानंदाचार्यांच्या शिष्याने
पायी दिंड्या काढल्या, कीर्तन सप्ताह भरले, हरिनाम सप्ताह भरले, प्रवचनाची परंपरा त्यांनी सुरू केली आणि त्यांनी अशा प्रकारे वैष्णव विचारधारा संपूर्ण जगभर पसरवली. अशा रामानंदाचार्यांचा मी वारस आहे. आणि मला सार्थ अभिमान आहे की माझ्या गुरुनी मला कुठे नेऊन बसवलं की आपल्यापेक्षाही त्यांनी मोठं बनवलं. प्रत्येक आईला आपलं मूल नेहमी आपल्यापेक्षा मोठं झालेलं आवडत असतं. ती खरी आई असते. आणि ही आई जी आहे पाठीमागे बसलेली ती तेच काम करते. त्यांनी काय केलं, आज मला वैष्णवांचा चक्रवर्ती सम्राट बनवलं आणि सांगितलं आत्ता ती वेळ आलेली आहे तुझं स्वरूप उघड करण्याची, ती कर. आणि म्हणून आजपासून हे प्रवचन अशा प्रकारे तुम्हाला जे ऐकायला येतं आहे त्याचं कारण ते आहे. आता या रामानंदाचार्यांचा वारसा घेऊन आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचं दृश्य स्वरूप नरेंद्राचार्य काय करतात ते ऐका. मी संपूर्ण माझं जीवन जे आहे ते गुरुसेवेसाठी वाहिलेलं आहे. गणगोत नातीगोती सर्व सोडलेले. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी ना बोजा या जीवनाचा माझ्या. माझ्या गुरुदेवाने मला 2000 साली सांगितलं होतं, लेबल लावलेला जगद्गुरू होऊ नकोस. ते जगद्गुरू हे पद मिळणार कसं मिळणार, कुठून मिळणार, माझा काय संबंध. कारण खासदार झाल्याशिवाय तुम्हाला पंतप्रधान होता येणार नाही आणि आमदार झाल्याशिवाय मुख्यमंत्री होता येणार नाही. मी जिल्हा परिषदेचं सदस्य आहे आणि मला पंतप्रधान सांगतात तू होणार म्हणून. परंतु गुरुवाणी किती सशक्त असते. आज बाप्पा नाही आहेत असं बऱ्याच जणांना वाटतं, पण मला बाप्पा दररोज मला तेच चालवतात. माझ्या जीवनाचा हा रथ ते स्वतः ड्रायव्हिंग करतायत. बघता ना, मगाशी पण मी विसरलो होतो, ड्रायव्हर सक्षम आहे, डोळ्यात तेल घालून मला फिरवतायत. माझं त्यांनी साधन बनवलेलं आहे आणि म्हणून ह्या देहाकडून असे अलौकिक कार्य होत आहेत. आज रामानंदाचार्यांचं सांगितलं तुम्ही काय करायचं, भूमिका करायची, रोल करायचं. पण बोलविता धनी पाठीमागे. मी रामानंदाचार्यांचा उत्तराधिकारी नाही आहे, तर त्यांच्या ज्ञानाचा सेतू आहे. सेतू म्हणजे कळलं, एक किनारा दुसऱ्या किनाऱ्याला जो जोडला जातो, मधला जो मार्ग असतो त्याला सेतू म्हणतात. ब्रिज, पूल. माझ्या प्रत्येक कार्याचा प्रारंभ गुरुचरणाशिवाय होणार नाही. कधीही कुठलंही काम झालं आणि त्याचं श्रेय मला द्यायला गेलं तर मी सांगतो हे माझं काम नाही, ते बाप्पांचं काम आहे. मी करूच शकत नाही, माझी काय पिशाद आहे. प्रपती गुरु रामानंदाचार्यांनी प्रपती सांगितली. पूर्ण शरणागत, त्यांना जे आवडतं ते करायचं. बाप्पांना काय आवडायचं, बाप्पा आजारी असायचे तरी सुद्धा त्यांना भजन पूजन पाहिजे, गुरूंवर निष्ठा. सलाईन लावून तिकडे बाणगंगेला, ओ बाप्पा तुम्हाला बरं नाही, नाही नाही माझ्या गुरूंचा आज कार्यक्रम आहे. मी बघितलं बाप्पांना सलाईन लावून, इकडे कुठल्या तरी शिष्यानं सलाईन हातात धरलेला आहे, ते बोटल बाप्पांना सुई आहे लावलेली आणि ते बाणगंगेला हॉस्पिटलमधून. माझ्या जीवनामध्ये मी तेच ठेवलं. जे जे त्यांनी सांगितलं कधी हरकत घेतलीच नाही. आणि म्हणून मला वाटतं कदाचित तो ईश्वर ज्यावेळी देतो ते छप्पर फाडके देतो. मी रामानंदाचार्यांच्या तत्वांचा वारसा पुढे घेऊन गेलोय. हर को भजे सो हर का होई, हा महामंत्र आजच्या
पिढीला मी रुजवण्याचं काम करतो मानवतेच्या दृष्टिकोनातून. मी लोकांना मानवता शिकवतो. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. भक्ती, समता आणि मानवता हे माझे 3 पैलू आहेत. जे रामानंदाचार्यांनी सांगितलं, प्रपती, नवविधा भक्ती आणि शरीरी भाव. मी तेच मॉडिफिकेशन केलं आणि आधुनिक विचार 21व्या शतकामध्ये तुम्हा सर्वांना दिले आणि सांगितलं भक्ती करा. कारण भक्ती देव प्रसन्न करण्यासाठी करायची नसते. भक्ती हा मनाचा व्यायाम आहे की तुम्हाला जीवन व्यवस्थित चालण्यासाठी तुमच्यामध्ये संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचे गुण येण्यासाठी भक्ती करा. देव प्रसन्न होण्यासाठी भक्ती नाही करायची. कारण या भक्तीनं देव कधी प्रसन्न होणार नाही. मनी नाही भाव देवा मला पाव. किती पारायण केले अजूनही देव पावत नाही. किती पारायण केले, किती वेळा जप केला का तरी सुद्धा स्वामी तुम्ही काम करत नाही. लोक मला काय म्हणतात, त्याला भीती काय, लोक मला काय म्हणतात. एवढं तू तुझ्या गुरूंवर प्रेम करतोस आणि तुझा एवढा प्रश्न सुटत नाही, असा सांगणारा भक्त कधी भक्त होऊ शकतो का? त्या भक्ती याच्यासाठी कर की तुला तुझ्या जीवनाचे निर्णय योग्य प्रकारे बिनचूक घेता आले पाहिजे. कारण तुझ्या जीवनाचा सूत्रधार तू आहेस. रामानंदाचार्यांचं तत्वज्ञान 21व्या शतकामध्ये मी तेच फक्त मॉडिफिकेशन करून बदलून सांगितलंय. समता. आपल्याकडे बघितलं का, इथे सगळेजण बसलेले आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत. इथे डॉक्टर पण आहेत, वकील पण आहेत, इंजिनियर पण आहेत, श्रीमंत पण आहेत, गरीब पण आहे, स्त्री पण आहे, पुरुष पण आहे, सगळ्यांना समान. फक्त इथे एकच जपलं जातं, तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये वावरताना मला कधी कमीपणा वाटत नाही. कारण तुम्ही माझे लेकरू आहात. आई शंभड्या पोराला पण आपल्या कडेवर उचलून घेते आणि श्रीमंत लेकराला सुद्धा आई गळ्याला बिलगते आणि शिवेरडं, घाणेरडं, विचित्र वागणाऱ्या पोराच्या पाठीवरून सुद्धा आबाळ मायेनं हात फिरवते. तिला आई म्हणतात. आपल्या संप्रदायामध्ये ती समता आहे, मानवता. माझे 3 सिद्धांत आहेत, भक्ती, समता आणि मानवता. प्रत्येकाला मदत करणं ही मेहरबानी नाही, आपलं ते कर्तव्य आहे. आणि ते करतो ना आपण. 41 सेवा करतो म्हणजे काय करतो, तेच करतो. ते 41 सेवा करतो म्हणजे मानवता जगवण्याचा प्रयत्न करतो. पक्षी मरता कामा नयेत, फुलपाखरं दिसली पाहिजे म्हणून झाडं लावा. ऑक्सिजनची कमतरता झालेली आहे, त्यामुळे छोटे छोटे प्राणी, अशा अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. मानवता म्हणजे मनुष्याला जगवणे असं नाही, अखिल प्राणी मात्रांवर प्रेम करा. ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून तुम्ही काय करताय, तेच करताय ना. त्या भक्ती, समता आणि मानवता हे माझ्या उपासनेचे 3 स्तंभ आहेत. मी हाच विशिष्टाद्वैत सिद्धांत आधुनिक पद्धतीने कसा दिलाय बघा. मी वेदांमधलं जे गूढ रहस्य आहे, जीव, ईश्वर आणि जगत यांचा संबंध अगदी उदाहरणातून देईन. मी तर्कशुद्ध लावलाय. शरीर आणि शरीरी भाव हा सांगताना मी काय सांगतो, आध्यात्मिक शाळेमध्ये तुम्ही ऐकलंय, आपल्याकडे मोबाईल आहे पण नेटवर्कच नसेल तर ते मोबाईलचा उपयोग काय. आणि नेटवर्क आहे पण तुमच्या डिव्हाइसच नाही आहे तर उपयोग काय. कळलं का. शरीर आणि शरीरी भाव हे आधुनिक अध्यात्म आहे. भगवान आद्य जगद्गुरु रामानंदाचार्यांनी जे सांगितलं तत्वज्ञान विशिष्टाद्वैत सिद्धांतातला शरीर आणि शरीरी भाव, तुम्ही आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने सांगितलं.
मी भक्ती करायला सांगितली, पण आधुनिक पद्धतीनं सांगितली की देव प्रसन्न होईल ह्याच्यावर माझा विश्वासच नाही आहे. पण तुला तुझ्या जीवनाचं इतिश्री गाठायची असेल, मोक्ष मिळवायचा असेल, तर तुझ्या संयम ठेव, तुझ्या समयसूचकता ठेव, तुझ्यात प्रगल्भता ठेव, तर तू नक्की त्या शिखरापर्यंत पोहोचणार आहेस. त्या मोबाईल म्हणजे शरीर आहे आणि नेटवर्क म्हणजे ईश्वर आहे. नेटवर्क शिवाय मोबाईलचा उपयोग नाही आणि ईश्वराशिवाय जीवाचा उपयोग नाही. ज्याच्यामधला ईश्वर उतरतो, एकदा बॉडी डोनेट करावी लागते, नाहीतर तिकडे घेऊन जावं लागतं. का? ईश्वर उतरला. मी तिसरा प्रकार जगद्गुरू रामानंदाचार्यांचा घेऊन गेलो, म्हणजे अध्यात्म जागृती आणि साधना. त्यांनी सगळीकडे रामनामाचा प्रचार केला ना. मी तेच करतोय आधुनिक पद्धतीनं. देशभर हरिकथा, प्रवचन, साधना शिबिर, दीक्षा, याद्वारे काय करतो? उपासक दीक्षा झाली, साधक दीक्षा झाली, शिष्य दीक्षा झाली, आता पुढे उत्तम शिष्य दीक्षा आली. रामनामाचाच प्रचार करतोय, फक्त आधुनिक पद्धतीने. गुरुच्या कृपेनं हजारो लोक, हजारो नाही लाखो लोक म्हणायला पाहिजे. मग अशी पाऊस पडला, आमचे दयानंद महाराज म्हणाले हेच प्रेम आहे. पाऊस पडला कोणच हलत नाही. दयानंद महाराज कोणी हलणार नाही, कारण त्यांचं गुरूंवर प्रेम आहे. 40 दिवस चालत येणं ही सोपी गोष्ट नाही आहे. नागपूरवरून 40-42 दिवस गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तूच योगी राया या कदम ताल करत हे भक्तगण दररोज 26-27 किलोमीटर चालत 40 दिवसाचा प्रवास करून कालच आले. 7 पिठावरून दिंडी आला. तेलंगणातून दिंडी आली, ती बघा दाखवायचं बघा, ती बघा दिंडी. तेलंगणातून दिंडी आली, नागपूरमधून दिंडी आली, मराठवाड्यातून दिंडी आली, नाशिकमधून दिंडी आली, मुंबईतून दिंडी आली, पुण्यातून दिंडी आली, गोव्यातून दिंडी आली. सगळ्या दिंड्यांमध्ये एकच आवाज, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीज वासी नाथ महंता तूच देवराया. मी काय केलं की भक्ती म्हणजे आचरण शिकवलं. त्यांच्या आचरणामध्ये दिसतंय भक्तिभाव दिसतोय. काल देवयोगिनी सांगितलं, काल देवयोगिनी भाषण केलं, तेव्हा देवयोगिनी सांगितलं की तुम्ही एवढा लांबून चालत आलात, तुम्ही दमले नाहीत, तुम्ही कोणी आजारी पडले नाहीत, कोणी थकले नाहीत. याचं कारण मला आजोबा नाही बोलले, बाबा नाही बोलले, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांची तुम्ही भक्ती करत होतात म्हणून तुम्ही इथे व्यवस्थित आलात. त्यांनी तुम्हाला आणलं. भक्ती म्हणजे आचरण, सात्विकतेचं आचरण. हे आचरण मी तुमच्यामध्ये बीजांकुरित केलेलं आहे. श्रीमद भगवान रामानंदाचार्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं आणि त्यांनी स्त्रियांना शिकण्यासाठी पुढं आणलं. शूद्र त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. आम्ही काय केलंय? वेद पाठशाळा घातलेत. हिंदू धर्मातील सर्व जातीच्या मुलांना वेद शिकण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. ते शिकले पाहिजेत. हे वेदाचं ज्ञान सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे. यार वेद म्हणजे परमेश्वराची भाषा आहे आणि ही परमेश्वराची भाषा जडमुडांपर्यंत सोप्या भाषेत पोचली पाहिजे म्हणून वेदशाळा निर्माण केल्या. नुसतं मुलांसाठीच नाही, नुसतं एका समाजासाठी नाही, हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीसाठी तो अधिकार तयार करून दिला. मी बंड नाही केलं, मी माझ्या आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या वचनावर चालतोय. मुलींसाठी वेद पाठशाळा सुरू झाल्या. आमची संस्कृती, आमचा धर्म, आमची भाषा याच्यामध्ये मी नाही अडकलो. इथे आपल्याला दिसेल
इंग्रजी माध्यमाची नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत CBSE बोर्डाची शाळा घातली. त्याच्यामध्ये पूर्णतः इंग्लिश मीडियम. परंतु इंग्लिश मीडियम करत असताना ती वेद विज्ञान शाळा घातली. त्या शाळेमध्ये योग शिकवला जातो, ध्यान शिकवलं जातं, यज्ञ शिकवला जातो, श्लोक शिकवला जातो, मंत्र शिकवले जातात, वेदांच्या ऋचा शिकवल्या जातात. त्या मुलांना सकाळी येताना आईवडिलांना नमस्कार करून आलं पाहिजे. मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणूनच आलं पाहिजे. अशा प्रकारची वेद विज्ञान समोर दिसते बघा. ही वेद विज्ञान शाळा निर्माण केली. ही समोर LED वर दिसते तुम्हाला. बालकांमध्ये संस्कृती जगली पाहिजे म्हणून होम हवन सुद्धा आमच्या शाळेमध्ये होतं. आणि म्हणून ही शाळा जरी CBSE बोर्डाची असली तरी सुद्धा या CBSE बोर्डामधच्या शाळेमध्ये बूट घालून शाळेत नाही यायचं. बूट घरातून घालून यायचे, शाळेच्या प्रांगणात आले की काढायचे, हातपाय स्वच्छ धुवायचं, सरस्वती मातेला आणलेलं फूल किंवा झाडाचं पान जे काय आणलेलं असेल ते व्हायचं, नमस्कार करायचा, आचार्य देवो भव म्हणायचं, सारा गुरुजींना नमस्कार करायचा आणि शाळेत जायचं. म्हणून ती वेद विज्ञान शाळा आहे. लहान मुलांसाठी उपासक दीक्षा सुरू केली आहे मी. 7 वर्षाच्या मुलांना उपासक दीक्षा देतोय. त्यांच्यासाठी एक पुस्तक मी तयार केलं आहे, भक्तीचा बालसखा. आणि लहानपणापासूनच अध्यात्माचे संस्कार जे भगवान आद्य रामानंदाचार्यांचं काम होतं ना, की भक्ती सर्वांना करण्याचा अधिकार असला पाहिजे, मोक्ष सर्वांना मिळण्याचा अधिकार असला पाहिजे. ती दालन फुलं केलेलं आहे. भगवान रामानंदाचार्यांचं 5वं काम समाजसेवा आणि मानवता. आपल्या संप्रदायामार्फत वसुंधरा पदयात्रा येत आहेत. 3 वर्ष झाली आज महाराज, 3 वर्ष झाली. अन्नदान, रक्तदान, ज्याला सिकल सेल नावाचा आजार आहे, ज्याला किडनी फेल्युअर झालेला आहे, ज्याला ब्लड कॅन्सर आहे, अशा रुग्णांना दर 15 दिवसांना औषध भरावं लागतं, म्हणजे रक्त द्यावं लागतं. कुठून आणणार? मग त्यांना आम्हीच असलो पाहिजे. तिथे रामानंद संप्रदायच आला पाहिजे धावून मदतीला. म्हणून दरवर्षी तुम्ही सर्वजण संकल्प करता आणि किमान 1 लाख रक्त बाटल्या द्यायच्या, म्हणजे द्यायच्या. 1,36,270 रक्त बाटला, छप्पर फाडके काम. आमच्या वाढदिवसानिमित्त 1 पेड़ गुरु के नाम. महाराज प्रभुदेवजी महाराज, मला वाटतं 3 तारखेला आम्ही सांगितलं 1 पेड़ गुरु के नाम. आणि हा म्हणता 81,000 झाडं लागली. हा हवेत सांगितलेला आकडा नाही. त्याच्यासाठी आम्ही एक APK तयार केला, ॲप तयार केला आणि सगळ्यांना पाठवून दिला आणि सांगितलं ह्या लिंकला क्लिक करायचं, ह्याच्यात बॅनर आहे, त्याचा कॅमेरा देऊन टाकला आणि सांगितलं ह्या कॅमेऱ्यानं फोटो काढायचा. त्यावेळी तिथे वरती आमचा फोटो, कानिप महाराजांचा फोटो, 1 पेड़ गुरु के नाम, 1 पेड़ गुरु के नाम अशा नावाचा बॅनर येतो. आणि तो माणूस झाड लावताना किती तारखेला लावलं, कुठल्या लोकेशनला लावलं, किती वाजता लावलं, हे सगळं दिसतं. त्यामुळे इथे फसवाफसवी नाही. आणि सॉफ्टवेअरला ते सगळे फोटो अपलोड करून टाकायचे. आणि अपलोड केल्यानंतर समजा भाग्योदय महाराज तुम्ही एकच झाड लावलं, 4 वेळा तो फोटो जर तिकडे पाठवायचा प्रयत्न केलात तर एकदाच तो फोटो घेतला जाईल. पुढच्या वेळी फोटो घेणार नाही, सॉफ्टवेअरच उडवून टाकताय. ते बघा, हा बॅनर जो आहे, हा बॅनर 1 पेड़ माँ के नाम, तो वरती बॅनर आहे, तिथे आमचा फोटो आहे, कानिपनाथ महाराजांचा फोटो आहे. हा जो बॅनर आहे, हा बॅनर कुणालाही करता येत नाही, तो कॅमेऱ्यातच आहे. आणि तिथे खाली बघा तो काळी जे बोर्ड दिसतं, ती मुलगी फोटो झाड लावते, तिथे खाली त्याचं लोकेशन येतं, तारीख येते आणि वाजले किती वाजता झाड लावलंय ते येतं. 81,000 आणि वरती काहीतरी 200 की काहीतरी झाडं लावलेले आहेत. समाजाची सेवा, मानवतेची सेवा, हे जे रामानंदाचार्यांनी कार्य हातामध्ये घेतलं,
ते आम्ही सुरू केलं. 50पेक्षा जास्त रुग्णवाहिका रस्त्यावर कोणताही माणूस प्रसंगाचा असू दे, कुठलाही असू दे माणूस, त्याचा धर्म बघू नका, त्याचा प्राण वाचवा. अशा अनेक गोष्टी मानवतेच्या दृष्टीनं आधुनिक पद्धतीनं मी सुरू केल्या. भक्ती म्हणजे केवळ मंदिर नव्हे, तर पृथ्वीची सेवा हीच ईश्वरी भक्ती आहे. रामानंदी 6वा उपक्रम, रामानंदी परंपरेचं संघटन केलंय मी. जसे रामानंदाचार्याने आखाडे निर्माण केले, निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा, दिगंबर आखाडा, आमचे सुद्धा आखाडेच आहेत. महिला सेना, जिथे जिथे धर्माला अडचण येईल तिथे हिंदू संग्राम सेना. जो युवा दिशाहीन होणार आहे तो आज या आमच्या नेतृत्वाखाली, तोच युवा हातामध्ये सेवेचं कलम घेऊन कार्य करतो. ज्या युवकांच्या हातामध्ये दारूची बाटली किंवा कुठलं तरी शस्त्र असायला पाहिजे, त्या युवकाच्या हातामध्ये ब्लड इन नीड, त्या युवकाच्या हातामध्ये व्यसनापासून दूर राहा. गणपती येऊ दे, दहीहंडी येऊ दे, कुठलाही राष्ट्रीय सण येऊ दे, त्यावेळेला तो युवा गल्लोगल्लीत चौकात उभा राहतोय आणि जागृती करतोय. आचार्य परंपरेचं जे ज्ञान आहे, सेवा आणि समर्पण, ही त्रिसूत्री जी आचार्यांची होती, माझ्या रामानंदाचार्यांची, ती मी पुढे घेऊन चाललोय. संस्कृती आणि धर्मजागृती. राम जन्मभूमी मुक्त झाली पाहिजे म्हणून कुंभमेळ्यामध्ये कितीतरी अशा प्रकारचे बॅनर लावले होते की राम आता झोपड्यात राहणार का, तुम्ही झोपड्यातून रामाला बाहेर काढणार की नाही. अशा अनेक पद्धतीनं धर्मजागृती. डरेंगे तो मरेंगे. सनातन सात्विक है पर कायर नाही. अशा प्रकारे धर्म संस्कृती जगवण्याचं काम आपल्या माध्यमातून चालू आहे. मग ते गंगेचंच रक्षण असू दे, गंगा स्वच्छता मोहीम असू दे, गायी पाळल्या पाहिजे, गायींचं संवर्धन झालं पाहिजे, आपल्या संस्कृतीचा प्रचार झाला पाहिजे. जिथे जिथे धर्मावर अन्याय होतो तिथे तिथे मी धर्मगुरू या नात्यानं जातो आणि ठणकावून फाडून सांगतो, धर्म टिकला पाहिजे. भजन कीर्तन, आपले प्रवचनकार 1000 प्रवचनकार तयार झालेत. ही 1000 वेदमुख. कालच त्याचा पदवीदान कार्यक्रम झाला आणि ऐकायला आनंद वाटला. 1000 प्रवचनकार म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. किती माझी समृद्धी आहे. तेलुगूमध्ये, कानडीमध्ये, इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, पुढच्या वर्षी गुजरातीमध्ये सुद्धा होतोय. अध्यात्म आणि आधुनिकता याचा संगम घडवण्याचा प्रयत्न त्याकडे आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी केला आणि या 21व्या शतकामध्ये तेच दायित्व मी घेऊन चाललेलं आहे. स्त्री शक्ती, युवा शक्तीला त्यांनी जागृत केलं. आज आपल्या संप्रदायामध्ये काय चाललंय, महिला सेना काय करते, तेच काम करते. एक महिला सेना नावाची विंगच निर्माण करून टाकले आणि महिलांनी सक्षम राहिलं पाहिजे. महिलांनी स्वतःचं कुटुंब सांभाळत असताना समाजाला सांभाळणं, समाजाला उभारी देणं, हे काम केलं पाहिजे. जो युवा वेगळ्या व्यसनांच्या आहारी जात होता, त्या युवाला देशाचं भवितव्य घडवण्याचं नेतृत्व हातामध्ये आणून दिलं. अशा प्रकारे नवसंस्कारित भारत घडवण्याचं जे स्वप्न आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी ठेवलं होतं, त्या स्वप्नांची पूर्ती करण्याचं काम सुरू केलेलं आहे. गुरुभक्त संबंध. रामानंदाचार्य स्वतः ब्राह्मण होते, परंतु मुसलमान असणाऱ्या संत कबीरांवर मायलेकरांचं त्यांचं नातं होतं. मी सुद्धा तोच वारसा पुढे नेला आणि इथे वेगळ्या जातीचे लोक बसलेले असतात. इथे कोणी एक असा उभा राहून सांगू दे की मला तुम्ही सावत्रपणाची वागणूक दिली.
जेवढं कानिफनाथ महाराजांवर प्रेम आहे त्याच्यापेक्षाही कदाचित किंबहुना तुमच्यावर प्रेम आहे. आम्ही जे रामानंदाचार्यांनी सांगितले तेच मी सांगतो. गुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवा. गुरु आहे, गुरु नक्की आहे. आणि जर गुरु आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे असेल, गुरूंची तुम्हाला प्रचिती यायला पाहिजे ते, तर कर्म जे आहे ते सात्विक करा. गुरुची चरण सेवा, नामस्मरण आणि शरणागती. आपण इकडे त्याला शरणागती म्हणतो, त्यांनी त्याला प्रपत्ती असं म्हटलेलं आहे. आपल्या ह्या मार्गामध्ये, रामानंदाचार्य संप्रदायाच्या मार्गामध्ये आपण काय सांगतो? शरणागत हो. आम्ही धरी येले तुझे दृढ पाव, अशा प्रकारे हो. सर्वच वाहिले मग कशा उपाव, तुला जीव भाव ओवाळून टाकलाय, अशा प्रकारे आपण सर्वजण झालात. म्हणून या 41 सेवा कधी न बंद पडता सुरू आहेत. नाही ते शक्य नाही आहे. आज दिवाळी आहे, लक्ष्मीपूजन आहे, शुकशुकाट झालं असतं. बघा भाग्योदय महाराज वरचा डोंगर बघा, हे गुरूंवरचं प्रेम आहे. त्यामुळे मी सांगेन की हा वारसा शब्दाने नव्हे तर मी कर्मानं आणि आचरणानं पुढे नेलेला आहे. रामानंदाचार्यांचा मानवता धर्म हा 5वा वेद. 4 वेद आहेत ना. अहम ब्रह्मास्मी एकाने सांगितलं, एकाने सांगितलं अयम ब्रह्म, तिसऱ्याने सांगितलं तत्वमसी, आणि चौथा म्हणतो प्रज्ञान ब्रह्म. आणि रामानंदाचार्य सांगतात मानवता हा धर्म. मानवता नावाचा वेद रामानंदाचार्याने सुरू केला आणि तो वारसा मी पुढे घेऊन जातोय. रामानंदाचार्यांचा उत्तराधिकारी म्हणून मी पुढे चाललेला आहे. आता मला सांगायचं आहे तुम्ही सर्वांनी की रामानंदाचार्य कोण होते आणि त्या रामानंदाचार्यांचा उत्तराधिकारी म्हणून मी वारसा पुढे घेऊन गेलो आणि काय घेऊन गेलो हे सांगितलं. आता या रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांचा वारसा उत्तराधिकारी म्हणून तुम्ही घेणार आहात की नाही? मग ते ऐकायचं आहे का तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते? गुरुचरणी पूर्ण समर्पण. आता तुमच्याकडून वारसा जर पुढे जायला पाहिजे असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? तर गुरुचरणी पूर्ण समर्पण पाहिजे. प्रत्येक शिष्यानं स्वतःला गुरूंच्या चरणी अर्पण केलेलं असलं पाहिजे. गुरु सांगतील ते. आमच्या घरामध्ये कधी कधी असे प्रसंग येतात, एखादी गोष्ट घरगुती विषय असतो, पण घरगुती विषयासुद्धा बाप्पा असतात. कानिफ महाराजांच्या मातोश्रींना, कानिफ महाराजांच्या बायकोला वाटत असतं की ही गोष्ट केली पाहिजे. प्रमुख म्हणून मला विचारतात. मी कधी कधी नको म्हणतो. का? पण ती अमुक गोष्ट फार चांगली, तुम्ही असं का म्हणता? आदेश नाही. मग आम्हाला करायचीच आहे. हो, करू शकता. मी नाही त्याच्यामध्ये येणार आणि मी जात नाही कधी. असं किती वेळा तरी नुकसान झाल्यासारखं कानिफ महाराजांना वाटतं आणि नंतर लक्षात येतं की आपण चूक करत होतो. मी सांगतो माझ्या जीवनाचं सुकाणू आहे ना, तर त्या कृष्णाच्या हातात दिलंय. त्या प्रश्न काय विचारायचा? देवा, रथ कुठे नेऊन उभा करू तो? अशा प्रकारे गुरूंच्या चरणावर नतमस्तक व्हाल. त्या किती कठीण परीक्षाला, किती काही प्रसंग आले, काही परिणाम होणार नाही. गुरुचा वारसा जो आहे, उत्तराधिकारी वारसा जो आहे, गुरूंचा उत्तराधिकारी म्हणजे काय? तर गुरूंचं तत्वज्ञान, गुरूंची शिकवण पुढे घेऊन जाणं. आणि हे सगळं तुम्हाला करायचं आहे. ज्यांना वाटतं मी नरेंद्राचार्यांचा वारस आहे, त्यानं पहिलं काम केलं पाहिजे की गुरुचरणी समर्पित झालं पाहिजे. जसं भगवान रामानंदाचार्य राघवानंदांच्या चरणी पूर्ण समर्पित होते, जसे नरेंद्राचार्य समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांच्या चरणी पूर्ण नतमस्तक आहेत, तसं ज्या दिवशी
जीवनाचे लगाम गुरूंच्या चरणामध्ये हातामध्ये देऊन टाकाल, त्या दिवशी तुम्ही नक्की समजायचं की आपण गुरु परंपरेचा वारसा 100% पुढे घेऊन जाणार. माझी इच्छा नव्हे, ही गुरूंची आज्ञा आहे. अमुक अमुक गोष्ट कर, ते गुरूंची आज्ञा म्हणजे धर्माज्ञा आहे आणि ती मी पाळणार पाळणार म्हणजे पाळणार, असा भाव अंतःकरणात जागृत ठेवा. प्रपती आणि आज्ञापालन या दोन गोष्टीतून गुरूंचा वारसा पुढे जातो. प्रपती म्हणजे शरणागती आणि गुरु आदेश. जसा आमच्या हातामध्ये हा दंड आहे, आम्ही कुणालाही दंडित करू शकतो. हा ध्वज नाही आहे, बरोबर ना सौचे गुरुजी? हा ध्वज नाही आहे, हा झेंडा नाही आहे, हा दंड आहे. दंडित करण्याचा अधिकार आहे. तसे गुरु आज्ञा म्हणजे धर्मदंड आहे. गुरु वाक्य मंत्रमूलम. अशा प्रकारे जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवलं शरणागती आणि गुरु आज्ञा, तर माझा वारसा तुम्ही 100% पुढे घेऊन जाणार. गुरूंचं तत्वज्ञान समजून घेऊन आचरणात आणलं पाहिजे. गुरूंचं नेमकं तत्वज्ञान काय, गुरु काय सांगतात? जात आपल्या संप्रदायामध्ये बघा, काही जण येतात, स्वामी ती अमक्या अमक्या समाजातली पोरगी आहे आणि हा तुमचा भक्त आहे आणि ती पण ती भक्त आहे आणि त्या दोघांचं प्रेम आहे, आम्हाला आमच्यात चालणार नाही. मी सांगतो माझ्या संप्रदायामध्ये मी जात म्हणून कधी बघतच नाही. मी म्हणून फक्त बघतो तो त्याच्यामध्ये देवत्व बघतो. मी कधी जात आणलीच नाही मनामध्ये. का? तर मी आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचा उत्तराधिकारी आहे. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी त्या काळी सुद्धा कुणालाही भीक घातली नाही. हे खमके होते. हे करणार करणार म्हणजे करणार. मी सुद्धा क्रांती करताना हा विचार केला नाही की माझं काय होईल, कारण तो गुरूंचा विचार मी समाजामध्ये पसरवतोय. यश देणं त्यांचं काम आहे. म्हणून गुरूंचं तत्वज्ञान समजून घ्या आणि आचरणात आणा. आमचं तत्वज्ञान काय? मगाशी 3 सिद्धांत सांगितले ना. भक्ती, भक्ती अशी करा की एकच असला पाहिजे. तर थोडंसं विनोदी सांगतो, कारण आता भयंकर बोर झालंय. एकच जीवनामध्ये हिरो पाहिजे. त्या हिरोचं नाव आहे सद्गुरू. आनंद महाराजांकडून शिकायचं. बाप्पांव्यतिरिक्त कुठलाच देव नाही. माझ्याकडून शिकायचं. बाप्पांपेक्षा जगात कोणीही मोठं नाही. जरी मी रामाचा भक्त असलो तर बाप्पा राम आहेत. त्या भक्ती समता हा माझा दुसरा सिद्धांत आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये एकच तत्व बघा. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी ज्ञानी नाही, कोण अडाणी नाही, कोण गरीब नाही, कोण स्पृश्य नाही, कोणी अस्पृश्य नाही. आणि तिसरा माझा सिद्धांत आहे मानवता. ज्याला कोणी नाही त्याला मी आहे. हा मानवता धर्म पाळा. आपल्या ज्या 41 सेवा चालू आहेत त्या सगळ्या 41 सेवांचा ही नीव आहे, नीव कणा आहे. तर या त्रिसूत्रीनं नेहमी जगा, म्हणजे माझा वारसा तुम्ही नक्की पुढे घेऊन जाल. शिष्याने या तत्वांचा काय करायला पाहिजे? विचाराने नव्हे तर वर्तनाने प्रचार प्रसार केला पाहिजे. मी काय म्हणतोय बघा, तुम्ही शिष्याने तत्वांचा विचार मांडायचा नाही. प्रवचनकार पण मांडतात, कृतीत काय? काहीच नाही. मग लोक म्हणतात हे पोपट बस खाली. कारण पोपट सुद्धा विठू विठू बोलतो. त्या शिष्याने काय केलं पाहिजे? तत्वांचा, माझ्यात ही जी 3 तत्व आहेत, भक्ती, समता आणि मानवता, तर हा
तत्व जी माझी आहेत ही विचारानं नाही तर वर्तनाने प्रसार केला पाहिजे. तुमच्या वर्तनाने लोकांना कळलं पाहिजे अरे हा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांचा शिष्य असेल. जसं पितांबर अरे हा गजानन महाराजांचाच शिष्य असेल. परंतु वरून खाली खालून वर वरून खाली खालून वर येतोय. लोकांनी दगडं मारले. गजानन महाराजांनी वाळलेल्या विहिरीला पाणी आणलं होतं अकोल्यामध्ये. तू जर गजानन महाराजांचा भक्त आहे तर वटलेल्या आंब्याला पानं फोडली पाहिजे. चेला त्याच्या वर्तनावरून आपल्या गुरूंची ओळख करून दिली पाहिजे. प्रत्येक कृतीमध्ये गुरुतत्व दिसलं पाहिजे तरच माझा वारसा जिवंत राहतो. तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे साधना, नामस्मरण आणि गुरुसेवा. साधना, आचरण आणि गुरुसेवा. दैनंदिनी साधना त्यासाठीच आणले मी. अजून सुद्धा बरेच जण मला फसवतात आणि फक्त मार्क मिळवतात. मोबाईल तिथे लावून ठेवलेला असतो एका बाजूला आणि ॲपमधून भक्ती चालू असते. आपण गुरुने फसवत नाही आहे, स्वतःला फसवतो. साधनेला महत्त्व द्या. साधना तुमचं मन शुद्ध करेल. सेवा तुमच्यातला अहंकार, तुमच्यातला मत्सर, तुमच्यातला द्वेष, तुमच्यातला भेद कमी करेल. म्हणून सेवा करा. सेवा करताना मी कुणाची करतोय हे कधीच बघू नका. मी माझ्या गुरूंची सेवा करतो. दैनिक साधना या दिलेल्या साप्ताहिक साधना, षण्मासिक साधना, वार्षिक साधना त्या करा. सेवा करा आणि सात्विक आचरण ठेवा. तुमच्या कृतीतून दिसला पाहिजे अरे उत्तम शिष्य. भक्ती हा व्यवहार नाही आहे, तो श्वास झाला पाहिजे. आमचे महाराज प्रभुपाद महाराज नेहमी सांगतात की नाम असं घ्या की ते श्वासावर घ्या, मुखातून घेऊ नका. प्रत्येक शिष्यानं आपलं कार्य गुरूंची सेवा म्हणून करा. शिक्षण, संस्कार आणि प्रचार याच्यासाठी आम्ही जे जे काय निर्माण केलेलं आहे त्याचा प्रचार करा. ते उभं ठेवा, ते जागृत ठेवा, ते जिवंत ठेवा. प्रत्येक शिक्षकानं आज असा संकल्प करायचा मी एका तरी बालकामध्ये उत्तम प्रकारचे संस्कार करेन आणि एका तरी युवाला मी शिस्त आणि भक्ती शिकून या मार्गामध्ये घेऊन येईन. संस्कारातून समाज बदलतो हे मी माझ्या विचारानं दाखवून दिलेलं आहे. आज सकाळी SP आले होते रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीचे SP आहेत ते आले होते. ते आहेत मराठवाड्याचे. त्यांनी सांगितलं महाराज मराठवाड्यामध्ये तुमचं काम बघून सलाम करतो, कारण ते हिंगोलीचेच आहेत. कारण मराठवाड्यामध्ये ज्यावेळी मी सुरुवातीला गेलो त्या चिट्या द्यायच्या म्हणजे फार कठीण काम होतं. पण आता तेच भक्त एकदम शिस्तीमध्ये, एकदम शिस्तप्रिय, एकदम क्लीन, स्वच्छ. त्या लक्षात घ्या, समाजाला आपल्या संस्कारातून घडवायचा असतो. ही गुरूंची विचारधारा पुढे घेऊन जायचं आहे तुम्हाला. अन्नदान, समाजसेवा करताना, समाजसेवा आणि मानवतेची कृती करताना काय केलं पाहिजे? अन्नदान, वृक्षारोपण, रक्तदान, रुग्णसेवा, आपत्तीमध्ये वेगळ्या प्रकारची मदत, ही खरी पूजा आहे. माझ्या फोटोची, माझ्या पादुकांची पूजा केलीत म्हणजे मी खुश नाही आहे. गुरूंची कृपा कृतीतून प्रकट झाली पाहिजे, म्हणजे समाजाचं कार्य आपल्या हातून होतं. पर्यावरण आणि भूमातेची सेवा करा. म्हणजे हे ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट आलं ते जीवमात्रांच्या मुळावर आलेलं आहे. हे जीवमात्रांना वाचवणं हे आपलं काम आहे. आणि त्यासाठी झाडं लावा, झाडं जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, स्वच्छता राखा आणि नेट झिरोचा प्रयत्न करा. कार्बन डायऑक्साईड जो आहे, हा कार्बन डायऑक्साईड माणसाला हानिकारक आहे. वातावरणामध्ये बदल झालेले आहेत, त्याचं कारणच ते आहे. आणि म्हणून
हरित क्रांती करा. तुम्ही जे 81,000 झाडं लावलेली आहेत, ती 81,000 झाडं जगवून पुढच्या वर्षी गुरुंना ती गुरुदक्षिणा द्यायची. नाही तर लावलं फक्त झाड, आपल्याला माहितीसाठी म्हणून सांगतो, तुम्ही लावलेलं झाड कुठे आहे ते मी सांगणार आहे, आणि ते आता जिवंत आहे की मेलेलं तेही सांगणार आहे, आणि माझं पत्र येणार आहे तुम्हाला. म्हणून तर तुम्हाला ॲप दिलं आहे मी, की तुम्ही लावलेलं झाड अमुक अमुक ठिकाणी आहे, एवढ्या एवढ्या उंची झालं आहे, त्याला एवढी पानं आहेत. तुम्हाला 2 फोटो काढायला सांगितले होते ना मी. एक झाड लावताना फोटो काढा, आणि झाड लावून झाल्यानंतर झाडाचा नुसता फोटो काढा. ही 2 फोटो तुम्ही जे अपलोड केलेले आहेत ते माझ्या पोर्टलमध्ये आहेत, आणि तिथून ऑब्झर्व करणार आहोत आम्ही की कुणाचं झाड जगलं आहे. जम्मूमध्ये झाडं लागले आहेत, बिहारला झाडं लागले, छत्तीसगडला झाडं लागलेले आहेत, गुजरातमध्ये झाडं लागलेत, गोव्यात झाडं लागलेत, महाराष्ट्रात झाडं लागलेत. ते झाड कुठे आहे मग अशी बघितलं ना, ते बघा तिथे काळी पट्टी जी आहे खाली, त्या काळ्या पट्टीवर ते झाड कुठे नेमकं आहे, कुठल्या अक्षांशावर, कुठल्या रेखांशावर, ते बघा. हे बघा, हे कशाळी महाराष्ट्र, ते बघा त्याचं लाटलॉंग दिलेलं आहे. कोणतं आहे? 28/9/2025ला 15 वाजून काहीतरी 23 मिनिटाने, लांबून दिसलं नाही. हा काहीतरी किती वाजता झाड लावलं ते दिसतंय बघा त्याच्यावर. आता हे नुसतं झाडाचा फोटो आहे, त्याला किती पानं आहेत ती मला दिसणार आहेत. तर ती सेवा करा. गुरुतत्वाचा प्रचार आधुनिक युगाप्रमाणे केला पाहिजे, म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरूंच्या विचारांना सर्वत्र दूर पसरवा. आज IT कडून गुरुकार्याला, गुरुसेवेला मानवंदना देण्यात आलेली आहे, आणि IT मधून विकिपीडिया पेज आमचं तयार झालेलं आहे, जे मराठीमध्ये आहे आणि जे इंग्रजीमध्ये आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नावाची वेबसाईट आलेली आहे आपली, जी मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान ही वेबसाईट आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ही वेबसाईट आहे. त्यानंतर माझा व्हॉट्सअप चॅनल आहे स्वतःचं, रामानंदाचार्य ज्ञानेश धामपीठ म्हणून. तर या माध्यमातून, त्यानंतर आपली यूट्यूबची आणखीन 5 चॅनल आहेत. तर या माध्यमातून तुम्ही काय केलं पाहिजे, गुरूंचे विचार पसरवले पाहिजे, व्हायरल केले पाहिजेत. हे तुमचं शिष्य म्हणून काम आहे. प्रत्येक पोस्ट, प्रत्येक वाणी तुमची जी असेल, तुम्ही जे कमेंट देणार त्या कमेंटमध्ये तुमच्या आचरणामध्ये गुरूंची कृपा किती पाझरते ती दिसली पाहिजे. 8वा उद्देश तुम्ही करायचा, एकता, प्रेम आणि नम्रता. सर्वांमध्ये एकता ठेवली पाहिजे. शिष्यांमध्ये एकात्मता असली पाहिजे. एका शिष्यानं दुसऱ्या शिष्याला फसवणं, तो माझे शिष्यच नाही. सौदार्य जपलं पाहिजे. ही माझी खऱ्या अर्थानं गुरुदक्षिणा. एक शिष्य दुसऱ्या शिष्याला फसवतो, पैसे घेतो, थोड्या दिवसांनी देतो म्हणून सांगतो, तो शिष्य कसला? त्याला बिचारा घरदार विकावं लागतं, आणि गळ्यात माळ घातले आणि शिष्य झाला, तो शिष्यच असू शकत नाही. अहंकार म्हणजे युगो बाजूला ठेवा, आणि स्पर्धा, कुणावर टीका करू नका. हे आपल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य वारशाचे शत्रू आहेत, हे लक्षात ठेवा. नम्रतेतून गुरूंचा तेजोमय वारसा आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. आम्ही लिहिलेलं गुरूंचे साहित्य, सेवा कार्य, आम्ही लिहिलेलं जे वेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत, अभंग आहेत, लोकांपर्यंत पोचवा. भविष्यातील पिढ्यांसाठी हे धार्मिक वारसा स्वरूप जतन करून ठेवा. प्रत्येक शिष्य या रामानंदाचार्य संस्थानाचा एक शिष्य आहे, सेवक आहे, अशा प्रकारे कार्य करा. नवा समाज पण गुरूंच्या तत्वावर आधारित तुम्हाला घडवायचा आहे. म्हणून मी शेवटी सांगेन आणि थांबेन, आधुनिक व्हा पण मूळ सोडू नका. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, व्यवस्थापन या क्षेत्रात काम करताना गुरूंचे तत्व अंगीकारा. गुरूंचे विचार नव्या रूपात जिवंत ठेवा. हाच खरा वारसा पुढे नेण्याचा आहे. गुरूंनी जो प्रकाश दिला त्याचा आपण दीपक व्हा, आणि दीपक रूपानं पुढे चला. गुरूंचा वारसा शब्दाने नव्हे तर आचरणाने पुढे न्यायचा असतो. प्रत्येक कृतीमध्ये परत लक्षात ठेवा, समता, भक्ती आणि मानवता
एक गुण तुमच्यामध्ये येऊ दे. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. जे गुरूंच्या आज्ञेप्रमाणे डोक्यावर बसलेले आहेत त्यांनी जे संदेश दिला तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या वाणीला विराम देईन. समर्थ सद्गुरू सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय. सियावर रामचंद्र की